हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये। आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या वालाची रस्सा भाजी कशी बनवायची। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा वालाला छान असे मोड आलेले आहेत। याची टर्फल आता कशी काढून घ्यायची ते आपण बघूया। एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं। हाताला सोसवेल इतपत पाणी गरम करून घ्यायचं। पाणी उकळण्याची अजिबात गरज नाही, कोमटपेक्षा थोडंसं जास्त पाणी गरम करून घ्यायचं। आता या गरम केलेल्या पाण्यामध्ये हे वाल टाकायचे। तुम्हाला आमटी किंवा रस्सा भाजीसाठी जेवढे वाल लागणार आहेत तेवढेच यामध्ये टाकायचे, उरलेले तसेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे। आता याला फक्त 2 मिनिटे असंच गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचं। आता एक एक करून याची टरफलं काढून घ्यायची। गरम पाणी घातल्याने टरफलं पटापट मोकळी होतात। अशा प्रकारे याची सर्व टरफलं काढून घ्यायची। आमच्याकडे याला वाल किंवा वरणा असं म्हटलं जातं, तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंटमध्ये कळवा। इथे बघा सर्व मोडाची टरफलं काढून घेतली। आता याची आपण आमटी बनवायला घेऊया। त्यासाठी लसूण, कढीपत्ता आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतला, मोहरी, जिरे आणि थोडासा गुळाचा तुकडाही घेतला। आता गॅसवर एक कढई ठेवली, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायची मोहरी। मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायचे जिरे। जिरेही फुलले गेले, आता त्यामध्ये घालायची ठेचून घेतलेली लसूण। लगेच त्यामध्ये घालायचा कढीपत्ता। आता लसूण चांगली सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायची। इथे बघा लसूण परतून झाली, आता त्यामध्ये घालायचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। ही भाजी बनवताना टोमॅटोचा वापर भरपूर करायचा, म्हणजे भाजी खूप छान चविष्ट होते। आता टोमॅटो चांगला मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचा। टोमॅटो लवकर मेल्ट होण्यासाठी त्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ। मीठ घालून मिनिटभर झाकण ठेवून एक वाफ द्यायची, म्हणजे टोमॅटो लगेच मेल्ट होतो। इथे बघा टोमॅटो छान असा मऊ झालाय। आता संपूर्ण टरफलं काढून घेतलेले मोड यामध्ये घालायचे। तुम्हाला ही वालाची रस्सा भाजी आवडते का कमेंट करून सांगा, आणि तुमच्याकडे कशी बनवली जाते तेही कमेंट करून नक्की सांगा। सर्व मोड कढईमध्ये टाकले। आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। लक्षात घ्या आधी आपण मीठ टाकलेलं आहे, त्या अंदाजाने यामध्ये मीठ टाकायचं। आता याला मिठामध्ये छान असं परतून घ्यायचं। वाल मिठामध्ये चांगले असे भाजून घ्यायचे। मिनिटभर झाकण ठेवून त्याला एक वाफ द्यायची, म्हणजे त्याच्यातील उग्र वास निघून जातो। इथे बघा वालाचे मोड मिठामध्ये 2-3 मिनिटे छान असे परतून घेतले। आता यामध्ये घालायची हळद। आता यामध्ये घालायची 1 ते 1.5 चमचा कोल्हापुरी पद्धतीची चटणी, किंवा तुमच्याकडे जे असेल ते लाल तिखट किंवा कांदा लसूण मसालाही चालेल। आता हळद आणि मसाला यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा। मसाला परतून झाला, आता यामध्ये घालायचं गरम करून घेतलेलं पाणी। लक्षात घ्या या भाजीमध्ये थंड पाणी अजिबात घालायचं नाही, गरमच पाणी यामध्ये घालायचं। तुम्हाला जेवढी भाजी हवी आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं। पाणी घालून याला एकदा मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा, सोबतच थोडासा आमसूलचा तुकडाही टाकायचा। आता वरून घालायची भरपूर अशी कोथिंबीर। आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटे लो फ्लेमवर याला छान असं शिजू द्यायचं। 10 ते 15 मिनिटांनी बघू शकताय काय मस्त रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे। गरम गरम भातासोबत ही गरम गरम भाजी सर्व करा, आणि कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। रेसिपी बनवायला एकदम साधी सोपी आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। चॅनलला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।